नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा प्रज्ञान अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे. आजचं आपलं दुसरं सेशन आहे, ज्यामध्ये आपण इम्पॉर्टंट अवॉर्ड्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. मग पहिला अवॉर्ड बघा. पहिला अवॉर्ड आहे एबेल प्राईज किंवा मग अबेल प्राईज 2025. कुणाला भेटला आहे तर मसाकी काशिवारा, जे जपानचे आहेत त्यांना भेटला आहे. आपल्याला हे माहिती पाहिजे की हा अवॉर्ड कशासाठी दिला जातो, तर गणितामध्ये रिसर्चसाठी हा अवॉर्ड दिला जातो. आणि इथं कशासाठी दिला गेला आहे बघा, पर्टिक्युलरली बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांत यासाठी दिला गेलेला आहे. पुरस्काराबद्दल माहिती कसं, तर गणितातील नोबेल म्हणतात एबेल प्राईजला. कुणातर्फे दिला जातो, तर नॉर्वेन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स, नॉर्वेन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स यातर्फे पुरस्कार दिला जातो. महत्त्वाच्या ज्या फॅक्ट लक्षात ठेवायच्या, एबेल प्राईज मसाकी काशिवारा गणितासाठी दिला जातो, गणितातील नोबेल म्हणतात नॉर्वेन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स. पुढचा अवॉर्ड आपण बघूया. मागच्या वर्षी कुणाला दिला गेला होता हे लक्षात ठेवा, मिशेल टालाग्रांट, जे फ्रान्सचे होते त्यांना दिला गेलेला आहे. ठीक. पुढचा अवॉर्ड बघा, CSA इंटरनॅशनल ऑस्टोपोरिसिस फाउंडेशन CSA अचिव्हमेंट अवॉर्ड. ते एक इंडियन आहे म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. कुणाला दिला गेला आहे तर डॉक्टर अंबारीश मिथल यांना दिला गेलेला आहे. बघा, ज्यावेळेस आपण ऑस्टोपोरोसिस म्हणतो त्यावेळेस हाडांच्या संबंधी त्यांचा काही रिसर्च आहे का त्या संबंधी दिला जाणार आहे तो. मग बघा, इंटरनॅशनल ऑस्टोपोरोसिस फाउंडेशनच्या ह्या कमिटीने हा पुरस्कार हाडांच्या आरोग्यावरील जागतिक संशोधन व जनजागृतीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या वैज्ञानिकांना दिला जातो. ठीक आहे. मग डॉक्टर मिथल, अंबारीश मिथल यांचे योगदान काय आहे तर बघा, पहिली बोन डेन्सिटी मोजणी सेवा त्यांनी 1996 मध्ये सुरू केलेली आहे. त्यानंतर IOFच्या न्यूट्रिशन वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जागतिक व्हिटॅमिन डी स्टेटस रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन डी का महत्त्वाची आहे. त्यानंतर भारत सरकारकडून 2015 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. हा IOF CSA अचिव्हमेंट मेडल तुम्हाला जर विचारलं 2025 कुणाला भेटलंय तर त्याचं उत्तर असणार आहे डॉक्टर अंबारीश मिथिल यांना भेटलेला आहे. पुढचा अवॉर्ड आपण बघूया, शॉ प्राईज इन ॲस्ट्रॉनॉमी 2024. आता इथं फक्त तुम्हाला देत नाही की शॉ जे प्राईज आहे ते कोणत्या फील्डमध्ये दिलं जातं ते आपल्याला माहिती पाहिजे. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये दिलं जातं. इथं कुणाला दिलं गेलंय तर श्रीनिवास कुलकर्णी यांना दिलं गेलेलं आहे. कशासाठी दिलं गेलेलं आहे बघा, मिली सेकंड पल्सार, गॅमारे ब्रस्ट, सुपरनोवा, हे जे काही आपण म्हणू की ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स आहे त्याच्या अभ्यासासाठी दिलेलं आहे. त्यांनी आणखी काय कन्सेप्च्युलाइज केलेलं आहे बघा, पाल्मोर ट्रान्झिट फॅक्टरी ही एक त्यांनी संकल्पना मांडली आणि एस्टॅब्लिश केली. त्यानंतर त्याचं सक्सेसर जे आहे झोकी ट्रान्झिट फॅसिलिटरी. ठीक आहे, यासाठी त्यांना दिलं गेलेलं. आणि त्यांचे जे मेन रिसर्च आहे ना ते टाइम डोमेन जे आहे, ॲस्ट्रॉनॉमीचं जे टाइम डोमेन आहे त्यामध्ये त्यांचा मेन रिसर्च आहे आणि त्यासाठी त्यांना शॉ प्राईज दिलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं होतं. पुढचं प्राईज आपण बघूया. थोडक्यात शॉ प्राईज बद्दल बघा, शॉ प्राईज इन ॲस्ट्रॉनॉमी कुणातर्फे दिलं जातं तर शॉ प्राईज फाउंडेशन हाँगकाँग. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणून त्याला नोबेल ऑफ ईस्ट देखील म्हणतात, कारण हाँगकाँग ही जी आहे एक चायनाची टेरिटरी आहे म्हणून त्याला नोबेल ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, फिलॅन्थ्रॉपिस्ट रनरॉन शॉ यांनी 2002 पासून ते सुरू केलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. काउली पुरस्कार 2024 तर कोणत्या फील्डमध्ये दिला जातो, 3 फील्ड आहेत. एक आहे ॲस्ट्रोफिजिक्स, न्यूरोसायन्स अँड नॅनो सायन्स. ठीक आहे, बघा आता न्यूरोसायन्स नॅनो सायन्स हे तर मायक्रो स्केलवर झाले, खूप छोट्या स्केलवर, आणि ॲस्ट्रोफिजिक्स म्हटल्यानंतर खूप मोठ्या स्केलवर. मग छोटं ते मोठं तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात. संस्था जी आहे स्थापन करणारी तिचं नाव आहे काउली फाउंडेशन. ठीक आहे, काउली फाउंडेशन. आणि प्रदान करणारं कोण कोण आहे, एकतर नॉर्वेन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स आहे यामध्ये, त्यानंतर काउली फाउंडेशन आहे आणि नॉर्वेन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आहे. दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो, दर 2 वर्षांनी. लक्षात ठेवायचं आहे कशामध्ये, तर ॲस्ट्रोफिजिक्समध्ये, नॅनो सायन्समध्ये आणि न्यूरो सायन्समध्ये. मग बघा प्रत्येक फील्डमध्ये दिला जातो. ठीक आहे, मग ॲस्ट्रोफिजिक्समध्ये बघा कोणाला दिला गेलेला आहे, डेव्हिड शारोबोनो आणि सारा सीगर यांना दिलं गेलेलं आहे ॲस्ट्रोफिजिक्समध्ये. त्यानंतर नॅनो सायन्समध्ये बघा रॉबर्ट एल लेगर, आर्मंड पॉल ॲलिविसोटोस अँड चार्ल मिकिन यांना दिला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर न्यूरो सायन्समध्ये बघा नॅन्सी किनविशर, विंड्रिक फ्रीवर्ल्ड अँड डोरिस साव. ठीक आहे, तर यांना दिला गेला आहे. इथं फक्त नावं लक्षात ठेवा, त्यांनी काय केलं वगैरे हे लक्षात ठेवायला गेलं तर खूप जास्त डेटा होईल. फक्त नावं लक्षात ठेवा. जे काउली प्राईज आहे ते कशासाठी दिलं जातं तर ॲस्ट्रोफिजिक्स, नॅनो सायन्स आणि न्यूरो सायन्स. त्यानंतर दर 2 वर्षाने दिलं जातं. आणि काय म्हणतात आणखी त्याला, तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे आपण. ठीक आहे, पुढचा जो महत्त्वाचा अवॉर्ड आहे, 2 अवॉर्ड 2024 वरच 2 प्रश्न येऊन गेलेले. एकदा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये प्रश्न आलेला आहे आणि ग्रुप सी मध्ये प्रश्न आलेला आहे. मग आता बघा फिजिओलॉजीमध्ये कुणाला दिलं गेलं ते लक्षात ठेवायचं आहे, व्हिक्टर एम्ब्रस आणि गॅरी रिकून यांना दिला गेलेला आहे. ठीक आहे, एकच मिनिट. कशासाठी दिला गेलाय ते देखील इथं लक्षात ठेवायचं, कारण विचारलं जातं. तर मायक्रो RNAचा शोध आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन
यासाठी दिला गेलेला आहे. कशामध्ये? मेडिसिनमध्ये किंवा फिजिओलॉजीमध्ये आपण ज्याला म्हणतो. व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रिकून. त्यानंतर भौतिकशास्त्र बघा, फिजिक्स कुणाला दिला गेला आहे? तर जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन. कशासाठी दिला गेला ते लक्षात ठेवायचं आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क अँड मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी. ठीक आहे, यासाठी दिला गेलेला आहे फिजिक्समध्ये जॉन हॉपफिल्ड अँड जेफ्री हिंटन. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये बघा, केमिस्ट्रीचाच विचारले आहे कोणाला कोणाला भेटला होता पुरस्कार, याच्यावर प्रश्न आलेला आहे 2024च्या ग्रुप सी मध्ये प्रिलिम्समध्ये. डेव्हिड बेकर, त्यानंतर डेमिस हॅसबिस अँड जॉन जम्पर यांना दिला गेलेला आहे. कशासाठी? तर कॉम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईन, म्हणजे जे प्रोटीन आहे आपले किंवा सजीवामधले, त्याचं 3D डिझाईन करण्याची जी काही त्यांची प्रोसेस आहे त्याला दिला गेलेला आहे रसायनशास्त्रामध्ये. ठीक आहे, पुढे बघा, हाँगकाँग, या साऊथ कोरियन आहे हाँगकाँग, तर यांना साहित्यासाठी पुरस्कार दिला गेलेला आहे आणि आशियन पहिली महिला आहे ज्यांना साहित्यासाठी हे पुरस्कार दिला गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर शांतीसाठी कुणाला दिलं गेलेलं आहे? तर नियान हिंदानको नावाची एक संघटना आहे जपानमध्ये, जी न्यूक्लिअर आण्विक शस्त्र निरवस्त्रीकरण आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करते. ठीक आहे, त्यासाठी दिला गेलेला आहे. जपानी संघटना आहे नियान हिंदानको नोबेल पीस प्राइज दिलं गेलेलं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये कुणाला दिलं गेलं बघा? डेरुन ॲसामाग्लो, सायमन जॉन्सन अँड जेम्स एलन रॉबिन्सन. कशासाठी दिलं गेलेलं आहे? संस्थांची निर्मिती व त्या संस्थांचा देशांच्या समृद्धीवर प्रभाव. फॉर एक्झाम्पल आता प्लॅनिंग कमिशन आहे भारताचं, तर प्लॅनिंग कमिशनचा भारताच्या ग्रोथमध्ये काय रोल आहे यासाठी दिलं गेलेलं आहे इकॉनॉमिक्सचं. ठीक आहे, पुढचं प्राइज आपण बघूया. विज्ञान पुरस्कार, जे भारत शासनाचे पुरस्कार आहे ते बघूया आपण 2024चे. विज्ञान रत्न पुरस्कार आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं, गोविंदराजन पद्मनाभन यांना भेटलेला आहे. विज्ञानश्री पुरस्कार कुणाला दिलाय बघा? तर 13 वैज्ञानिकांना दिला जातो विज्ञानश्री पुरस्कार. कृषी विज्ञान, परमाणु ऊर्जा, जे म्हणजे सगळ्याच याच्यामध्ये दिला जातो. ठीक आहे, त्यांचे नावं बघा, तुमच्या लक्षात राहील तर ते गुगल करून घ्या आणि लक्षात ठेवा. त्यानंतर युवा शक्ती, विज्ञान युवा शक्ती, जो आधी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार होता त्यालाच नाव आपण ठेवलंय आता विज्ञान युवा. ठीक आहे, 18 वैज्ञानिकांना दिला जातो, हा 13 वैज्ञानिकांना दिला जातो. आणि त्यानंतर विज्ञान टीम पुरस्कार, हा महत्वाचा इथं लक्षात ठेवायचं की चंद्रयान 3ची जी टीम होती त्यांना हा दिला गेलेला आहे. ठीक आहे, इथं दोन महत्वाचे, एक विज्ञान टीम पुरस्कार आणि हा विज्ञान रत्न पुरस्कार जो गोविंदराजन पद्मनाभन यांना भेटला आहे. दोन लक्षात ठेवायचे, व्हेरी IMP. त्यानंतर इस्रो अध्यक्ष एस सोमनाथ यांना हा IAF वर्ल्ड स्पेस अवॉर्ड भेटलेला आहे. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशनचा वर्ल्ड स्पेस अवॉर्ड भेटलेला आहे. कुणाला? तर एस सोमनाथ यांना. कशासाठी भेटलेला बघा? चंद्रयान 3 मोहीम त्यांनी यशस्वीपणे जी केली त्यामुळे त्यांना भेटलेला आहे. कुणातर्फे दिला जातो? तर इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल फेडरेशन तर्फे दिला जातो. ठीक आहे, वर्ल्ड स्पेस अवॉर्ड कुणाला भेटलाय? तर इस्रोचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर एस सोमनाथ यांना भेटलेला आहे. पुढचा अवॉर्ड बघा, लिगेंड ऑफ एंडोस्कोपी अवॉर्ड कुणाला भेटलाय? तर डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना भेटलेला आहे. लिगेंड ऑफ एंडोस्कोपी अवॉर्ड कुणातर्फे दिला जातो? तर जपानी गॅस्ट्रोएंड्रोलॉजिस्ट समुदाय किंवा मग गॅस्ट्रोएंड्रोलॉजिस्ट कम्युनिटीतर्फे दिला जातो. कशासाठी दिला गेलेला बघा? गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी क्षेत्रातील आयुष्यभरातील उल्लेखनीय योगदान. ठीक आहे, नागेश्वर रेड्डी यांना दिला गेलेला आहे. त्यांचं योगदान बघा, नागी स्टेंट ही एक त्यांनी शोधलेली आहे महत्वाची, आणि तो कुठं ह्या पुरस्काराचं प्रदान कुठं करण्यात आलं त्यांना? तर टोकियो येथे करण्यात आला. पुढचा पुरस्कार आपण बघूया महत्वाचा, आणि हे लक्षात ठेवायचं आहे की आता हे जे रेड्डी आहे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार भेटला 2025चा, खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पद्मभूषण भेटला 2016ला आणि पद्मश्री भेटला 2002ला. कुणाला? डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना, ज्यांना लिगेंड ऑफ एंडोस्कोपी अवॉर्ड देखील भेटलेला आहे जपानच्या संघटनेतर्फे. पुढचा अवॉर्ड आपण बघूया, व्हाईटली गोल्ड अवॉर्ड, ग्रीन ऑस्कर कुणाला भेटलाय? खूप महत्वाचा आहे हा पुरस्कार, किंवा मग ह्या ज्या व्यक्ती आहे डॉक्टर पूर्णिमा देव वर्मन, खूप जास्त न्यूजमध्ये होत्या मागच्या 4-5 वर्षापासून, त्यांना हा अवॉर्ड भेटलाय, व्हिटली गोल्ड अवॉर्ड. कशासाठी भेटलाय? तर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनसाठी भेटलेला आहे. आणि कशाचं कॉन्झर्वेशन केलंय तिनं? तर एक बर्ड आहे ग्रेटर ॲडजंट स्टॉर्क नावाचा. ठीक आहे, ग्रेटर ॲडजंट स्टॉर्क नावाचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि आसामीमध्ये त्याला हरगिला असं म्हणतात. तर हा जो प्राणी आहे, हा जो पक्षी आहे, हा विलुप्त होण्याच्या मार्गावर होता, एक्सटेंट होण्याच्या मार्गावर होता. त्याचं कॉन्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे. त्याचं पॉप्युलेशन त्यांनी 450 वरनं 1800 पर्यंत वाढवलेलं आहे. त्यांची हरगिला आर्मी नावाची संघटना आहे. ठीक आहे, या संघटनेतर्फे. तर म्हणून त्यांना हा व्हिटली गोल्ड अवॉर्ड भेटलेला आहे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनमध्ये. त्यालाच ग्रीन ऑस्कर देखील म्हणतात. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की विच ऑफ द फॉलोइंग अवॉर्ड इज कॉल्ड ग्रीन ऑस्कर अवॉर्ड, तर त्याचा आन्सर असणार आहे व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024चा कुणाला भेटलाय? डॉक्टर पौर्णिमा देववर्मन यांना भेटलेला आहे. आसामच्या त्या कार्यकर्ता आहेत. पुढचा अवॉर्ड बघा, तर 2024चा हा पहिलाच अवॉर्ड आहे, कारण 2024 पासूनच हा सुरू झालेला आहे. लँड अवॉर्ड कुणाचा? तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन.
तर लँड हिरो अवॉर्ड भेटलेला आहे कुणाला, तर सिद्धेश साकोरे यांना भेटलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आहे, ॲग्रो रेंजर्स नावाची त्यांची संघटना आहे. कशासाठी भेटलेला आहे बघा, लँड हिरो अवॉर्ड म्हटल्यानंतर कशासाठी भेटलेला असेल, तर जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निर्मूलनासाठी. म्हणजे वाळवंटीकरण जे आहे जगात चाललेलं किंवा भारतात चाललेलं ते आपण कशा पद्धतीने रोखू शकू, त्यासाठी हा भेटलेला आहे त्यांना लँड हिरो अवॉर्ड. त्यांचं नाव काय, सिद्धेश साकोरे यांना. ठीक आहे, पुढचा अवॉर्ड आपण बघूया, स्टॉकहोम वॉटर प्राइज. या स्टॉकहोम वॉटर प्राइजवर ऑलरेडी एमपीएससीनं बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले वेगवेगळ्या एक्झाममध्ये, म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे. 2025चा कुणाला भेटलेला आहे, तर गुंटर ब्लॉशाल असं नाव आहे त्यांचं, गुंटर ब्लॉशाल. ठीक आहे, व्हिएन्ना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ते प्रोफेसर आहेत. कशासाठी त्यांचं योगदान आहे, तर फ्लड रिस्क अँड क्लायमेट चेंज यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि यासाठी त्यांना भेटलेलं आहे. फ्लड हायड्रोलॉजिस्ट म्हणतात त्यांना, फ्लड हायड्रोलॉजिस्ट. ठीक आहे, नाव काय त्यांचं, गुंटर ब्लॅशॉल. आणि हा स्टॉकहोम वॉटर प्राइज जे आहे ते कोणातर्फे दिलं जातं बघा, एकतर स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन अँड रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस. दरवर्षी ऑगस्टमध्ये हे वॉटर वीक ज्यावेळेस असतो आपला वॉटर वीक, त्यावेळेस हे प्राइज दिलं जातं. ठीक आहे, पुढचं बघा, मी तुम्हाला सांगितलं की पूर हायड्रोलॉजिस्ट किंवा फ्लड हायड्रोलॉजिस्ट त्यांना म्हणतात. पुढचा अवॉर्ड बघा, ब्ल्यू प्लॅनेट प्राइज कुणाला दिलं गेलं, खूप महत्त्वाची संघटना आहे, इंटर गव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टीम सर्व्हिसेस. त्याच्या नावातच आहे कशासाठी काम करते, सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म आहे, बायोडायव्हर्सिटी इकोसिस्टीम सर्व्हिसेस. ठीक आहे, बघा, जैवविविधता, परिसंस्था सेवा आणि निसर्गाच्या मानवासाठी योगदान यांचे वैज्ञानिक आकलन करणारी ही इंटर गव्हर्नमेंटल एक संस्था आहे. ठीक आहे, हिला एक प्राइज भेटलेला आहे ब्ल्यू प्लॅनेट प्राइजमध्ये. एक संघटना आणि दुसरे जे व्यक्ती आहेत त्यांना बघा, रॉबर्ट, त्याचं नाव आहे रॉबर्ट कोस्टांजा. रॉबर्ट कोस्टांजा, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये ते प्राध्यापक आहेत. पर्यावरणीय अर्थशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. कुणातर्फे दिला जातो हा ब्ल्यू प्लॅनेट प्राइज, तर आसाई ग्लास फाउंडेशन जपानच्या संघटनेतर्फे दिला जातो. ठीक आहे, आपण बघितलं की एंडोस्कॉपीचा जो पुरस्कार आहे तो देखील त्यांना जपानच्याच एका संघटनेतर्फे दिला जातो. पुढचं प्राइज बघा, ब्रेक थ्रू पारितोषिक प्राइज. तर आपल्याला हे माहिती पाहिजे कशासाठी दिलं जातं, तर विज्ञानामध्ये वेगवेगळे रिसर्च म्हणून त्याला विज्ञानाचा ऑस्कर देखील म्हणतात. 2013 पासून हा पुरस्कार दिला जातो आणि कोणातर्फे दिला जातो ते महत्त्वाचं आहे बघा. संस्थापन कोण आहे, जे मार्क झुकरबर्ग आहे फेसबुकचे, त्यांची वाईफ जी आहे प्रिन्सला चान, हे दोघं प्लस सर्गी ब्रिन, ॲन वोझस्की, युरी जुलिया मिल्नर यांनी हा पुरस्कार जो आहे तो स्थापन केलेला आहे. कशासाठी दिला जातो, तर जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी, मूलभूत भौतिकशास्त्र आणि गणित या 3 फील्डमध्ये हा पुरस्कार दिला जातो, ब्रेक थ्रू पारितोषिक. ठीक आहे, बघा, मग जीवशास्त्रामध्ये कुणाकुणाला दिला गेलेला आहे, तर डॅनियल जे ड्रेकर, जोहेल हॅबनर, जेम्स जूल हॉलस्ट. एकदा वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला एलिमिनेशन करायला मदत होईल. फक्त लक्षात ठेवायचं की ब्रेक थ्रू प्राइज कोणातर्फे दिलं जातं आणि कशासाठी दिलं जातं. ठीक आहे, जीवशास्त्रामध्ये. मग बघा, आता GLP हार्मोन संशोधनमध्ये या व्यक्तींना दिलं गेले. त्यानंतर मल्टिपल स्क्लोरोसिस हा जो काही आजार आहे त्याच्या उपचाराबद्दल कुणाला दिलं गेलंय, तर आर्बेर्टो ॲशेरिओ, स्टीफन एल हॉसर यांना दिलं गेलंय. त्यानंतर जीन एडिटिंगमध्ये बघा, डेव्हिड आर लिओ यांना दिलं गेलंय. गणितामध्ये बघा, डेनिस गेट्स गोरी यांना दिलं गेले. आपण बघितलं की गणितामध्ये जे हायेस्ट प्राइज आहे त्याला कोणतं प्राइज दिलं जातं, तर एबेल प्राइज दिलं जातं, आपण बघितलं. ठीक आहे, जे जपानचे व्यक्ती त्यांना दिला गेलेला आहे. मूलभूत भौतिकशास्त्रामध्ये CERN मधील ज्या काही संघटना आहे त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचे आर्टिकल, महत्त्वाचे अवॉर्ड होते सेशनमध्ये आजच्या. पुढच्या सेशनमध्ये पुन्हा महत्त्वाचे आर्टिकल बघूया. थांबतो. थँक्यू.